कोल्हापुरातील हातकणंगलेत 15पेक्षा अधिक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी पुलाची शिरोली या गावातील शाहिद सनदी या तरुणाच्या मुसक्या वळल्या। आरोपी शाहिद सनदीनं सोशल मीडियाचा वापर करून 18 ते 22 वयोगटातील तरुणींची मैत्री केली, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। या तरुणींवर अत्याचार करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आले। त्यानंतर पीडितांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत कोल्हापूर आणि शिरोली इथल्या लॉजवर नेऊन त्यांना अत्याचार केल्याचा आरोप आहे। दरम्यान कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावाने या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून गाव बंदची हाक दिली आहे। 15 तरुणींची फसवणूक करून अत्याचार केल्याच्या निषेधार्थ गाव बंद पुकारण्यात आलेला आहे। शिरोली पुलाची इथं गावकरी आणि हिंदुत्ववादी संघटनांमधल्या लोकांनी काढलेली रॅली पोलिसांनी रोखली। शिरोली पुलाची कमानीपासून ग्रामपंचायतपर्यंत काढण्यात येणार होती ही रॅली। पोलिसांनी आंदोलकांमध्ये वादावादी आणि घोषणाबाजी होत आरोपींवर कडक कारवाईची मागणी झाली आहे। ग्रामस्थांनी लव्ह जिहादचा संशय व्यक्त केलाय। प्रकरणातील नराधम आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। आणखी अनेक तरुणी या व्यक्तीच्या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त होत आहे। शेखर पाटील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। शेखर, काय चाललंय, नेमकं काय आरोप होत आहे? प्रसन्न सर, अगदी सकाळपासूनचं कव्हरेजचं विश्लेषण आपण केला। या सगळ्यांची मागणी एकच आहे की जो संशयित आरोपी आहे त्याच्यावरती कडक कारवाई व्हावी। शिवाय हा एकटा नसून त्याच्यासोबत आणखीन एक शाहरुख नावाचा व्यक्ती आहे, तो देखील जबाबदार आहे असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर देखील कारवाई व्हावी, त्याला अटक करण्यात यावी अशी देखील मागणी आजच्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। आज खरं तर रॅली काढण्यात येणार होती, पदयात्रा काढण्यात येणार होती। ही पदयात्रा त्या ठिकाणी अनेकांनी रोखलेली आहे, पोलिसांनी खरं तर रोखलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर सकाळपासूनच मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण शिरोली पुलाची गावामध्ये लावण्यात आला होता। या बंदोबस्ताच्या माध्यमातून संपूर्ण हे आंदोलन जे आहे ते त्या ठिकाणी आज रोखण्याचा प्रयत्न जे तो पोलिसांनी केला। आपण कुठली परवानगी त्या ठिकाणी घेतलेली नाही, त्यामुळं आपण त्या ठिकाणी आज हा मोर्चा काढू नये, आपण कडक त्या ठिकाणी कारवाई करू असं देखील आश्वासन सगळ्यांना देण्यात आलं आणि म्हणूनच आजचं हे पदयात्रा त्या ठिकाणी थांबण्यात आलेली आहे। मात्र भविष्यात या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आणि या प्रकरणाच्या माध्यमातून पुढचे अपडेट्स नेमके काय येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, आपण वेळोवेळी माहिती घेत राहू या प्रकरणाची।